मी त्यांना आमंत्रित करते. आनंद पाटील सर सज्ज झाले आहेत आणि आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आजच्या ह्या आपल्या विभागीय खानदेश स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या सत्राला सुरुवात करताना आपल्या राज्याला जर बघितलं तसं महिला IAS अधिकाऱ्यांची खूप मोठी पार्श्वभूमी आहे. अगदी नुकत्याच आपल्याला निवृत्त झालेल्या राज्याच्या निवडणूक आयुक्त माननीय लीला सत्यनारायण त्यांच्याही पूर्वी आपल्या राज्यामध्ये अतिशय उच्च पदावरती काही महिलांनी IAS अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. आणि अशा ह्या अधिकाऱ्यांची महिला अधिकाऱ्यांची जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर त्याच्यामध्ये बरेच अधिकारी जे आहेत महिला त्या शहरी पार्श्वभूमीच्या दिसतील. आणि आपल्यापुढे जे भाग्यश्री आहे तिची पार्श्वभूमी मात्र ग्रामीण भागाची आहे. आणि मग भाग्यश्रीची मुलाखत रवींद्र काळेसारखीच आपल्या श्री सत्तलच्या मासिकामध्ये 2012 प्रकाशित झाली होती. आणि ती मुलाखत प्रकाशित झाल्यानंतर आमच्या मुंबईच्या कार्यालयामध्ये आम्हाला भाग्यश्री मॅडमना ऐकायचं आहे अशी जवळजवळ त्याच महिन्यामध्ये 100भर पत्र आले. आणि त्याच्यानंतर मग भाग्यश्रीचा प्रोबेशन काळ चालू होता म्हणून आम्ही नागपूरच्या, कारण मूळ आता तिचे जे पती आहेत संजय धिवरे स्वतः IRS अधिकारी आहेत, ते नागपूरला असल्यामुळं आम्ही नागपूरच्या कार्यालयामध्ये तिचा सत्कार आणि मुलांची थोडासा संवाद तिचा आयोजित केला होता. आणि मग त्यावेळेला ती जे बोलली त्यातनं मला पहिल्यांदा जाणवलं की एखादी महिला आपल्यापुढं अनेक जणांनी तुम्ही भरत आंधळेंचं भाषण, गरुड जे पुस्तक ह्या याच्यातनं बरंच काय ऐकले, बरंच काय भरतला पाहिले सुद्धा. किंबहुना भरतपेक्षा सुद्धा कठीण परिस्थितीतून एक महिला, महाराष्ट्राची महिला, ग्रामीण भागातील जे अमरावती जिल्ह्यातलं गाव आहे छोटंसं, त्या गावातून आलेली, राज्यामध्ये शहरी भागातल्या मुलांना मुलींना मागं टाकून पहिल्या क्रमांकानं राज्यामध्ये पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण होते अशी भाग्यश्री. तिला बराच संघर्ष करावा लागला. शिक्षक म्हणून काम करत असताना तिच्यामध्ये पहिल्यांदा IAS अधिकारी व्हावं असं वाटलं. आणि मग त्याच्यासाठी प्रयत्न करताना शिक्षक असल्यामुळं ज्ञानाचा साठा भरपूर होता. पण शरीर आता जर प्रकृती भाग्यश्रीची बघितली आता थोडी चांगली आहे. साधारणपणे 2011 मी ज्यावेळी तिला बघितलं होतं तिचं वजन फक्त 40 किलो होतं. आणि आता जर बघितलं तर ते कदाचित 60 असेल. त्यामुळे शरीरानं सुद्धा त्यावेळेला साथ दिली नव्हती. आणि त्यावेळेला डॉक्टरांनी सुद्धा तिला सल्ला दिला होता, आता जर तू अभ्यास केलीस या परीक्षेचा तुझं काही खरं नाही, म्हणजे माईट बी देअर मॉर्टॅलिटी. आणि मग अशा ह्याच्यामध्ये जी जिद्द, मग अशी बऱ्याच वक्त्यांनी शब्द वापरला, ती जिद्द तिच्याकडे होती. तिने मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की तिचे वडील नेहमी तिला म्हणायचं की तू खूप हट्टी मुलगी आहेस. ती वडिलांना म्हणायची मी हट्टी नाही, जिद्दी मुलगी आहे. आणि मग त्या जिद्दीच्या जीवावरचाच तिचा आतापर्यंतचा जो प्रवास आहे त्याला आपण सुरुवात करूया. भाग्यश्री, या परीक्षांची तयारी करावी आणि IAS अधिकारी व्हावं असं कधी वाटलं पहिल्यांदा आपल्याला? सर्वप्रथम आपणा सर्वांना माझा नमस्कार. आणि स्टडी सर्कल परिवाराचे मी मनातून आभार व्यक्त करते की ज्यांनी मला आपल्या पुढं माझं हितगुज व्यक्त करायला, आपल्याशी संवाद साधायला बोलवलं. आणि आता मला वाटतं हितगुज साधायला काही हरकत नसावी. तर मी एक गोष्ट क्लिअर करू इच्छिते. मी BEd केलं असलं तरी शिक्षक कधीच नव्हते. माझे वडील शिक्षक होते. आणि IAS होण्यासाठी जी प्रेरणा म्हणाल तर मला अक्षरशः आता सरांनी म्हटल्याप्रमाणे
मी एका गावातनं आले आणि गावात तेव्हा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अधिकारी वगैरे कोणीच नसतो. इथे साधे शेतकरी असतात, छोटे मोठे काम करणारे असतात किंवा जे काय असेल ते. अधिकारी वर्ग सगळ्या शहरात असतो, त्याच्यामुळे प्रॉपर अधिकारी असा डोळ्यासमोर माझ्या कोणीच नव्हता. पण त्याच्यापेक्षा मोठं म्हणजे जे स्वप्न पेरायला, जे स्वप्न जागायला जे आवश्यक असतं, जे मटेरियल लागतं ते माझ्या घरात होतं आणि ते म्हणजे माझ्या आईवडील. मला वाटतं माझा आवाज पोहोचतोय शेवटपर्यंत, सगळ्यांना ऐकायला येतंय? अच्छा. तर माझी आई मुख्याध्यापिका आणि माझे वडील शिक्षक. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या आई वडिलांना लग्नानंतर जवळपास 17 वर्षांनी मी झाले होते. त्याच्यामुळं जरा लाडाकोडात वाढलेले आणि त्या दोघांची घरची म्हणजे दोघेही आपापल्या घरचे सधन शेतकरी, म्हणजे घरची सांपत्तिक स्थिती उत्तम दोघांच्या इकडची. त्याच्यामुळं माझी आई नेहमी म्हणायची पूर्वी मला, देवाने इतक्या वर्षांनी दिली आणि ही अशी दिली. आता म्हणते की आता मला कळलं देवाने तुला इतक्या वर्षांनी मला का दिली. तर असं माझ्या घरचं वातावरण. माझे वडील हाडाचे शिक्षक. त्यांचा एक किस्सा सांगते सर मी तुम्हाला. आपल्याकडे पद्धत आहे दसऱ्याला समजा गावी वगैरे आलो किंवा दिवाळीत वगैरे गावी आलो तर जे विद्यार्थी असतात अजून एक पद्धत आहे, ते आपापल्या शिक्षकांना भेटायला त्यांच्या घरी जातात, त्यांना सोनं वाहतात. आणि माझे आई वडील अतिशय कमिटेड शिक्षक ज्यांना म्हणतो, म्हणजे आपल्या पेशाशी अतिशय प्रामाणिक असलेले, डिवोटेड असलेले. मला माझ्या वडिलांचं महत्त्व त्या प्रसंगातनं कळलं. एक दिवस असंच माझ्या घरासमोर एक मोठी गाडी उभी राहिली. एका पोलिसांनी गाडीचं दार उघडलं आणि गाडीतनं अतिशय रुबाबदार भारदस्त व्यक्तिमत्व असलेला एक व्यक्ती, तो कुणीतरी मोठा पोलीस अधिकारी होता, तो खाली उतरला. आणि तो अक्षरशः मला माहिती होतं की तो अक्षरशः दूरवर्ण बानायसकरांचं घर कोणतं आहे हे विचारत येत होता. तेव्हा मी मोर्शीला म्हणजे तालुक्याच्या जागी शिफ्ट झालेलो होतो. मग तो जसा गेटमधून आतमध्ये आला, माझ्या बाबा समोर आले, कोण आलं बघायला. तर ती व्यक्ती एवढी रुबाबदार भारदस्त व्यक्तिमत्वाची व्यक्ती, जसं त्याने माझ्या वडिलांना पाहिलं तसंच त्यांनी तिथल्या तिथे अंगणात माझ्या वडिलांच्या पायावर डोकं ठेवलं. बाबांनी त्याला ओळखलं, पहिल्यांदा ओळखलं नव्हतं, त्याला खांदे धरून उभं केलं. तेव्हा एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या डोळ्यात अश्रू होते अक्षरशः. त्याच्या मागून मी आले आणि त्याच्या मागून आई आली. त्या व्यक्तीने माझ्या आईकडे पाहून म्हटलं, मॅडम जर सर नसते तर माझ्या अंगात हा पोशाख नसता, माझ्या अंगात पोशाखही नसता आणि मी इथे पण नसतो. त्या माणसाने मला नंतर सांगितलेली हकीकत अशी, तो अतिशय गरीब वर्गातला विद्यार्थी, माझे वडील गावात शिक्षक. हा कधीच पठ्या शाळेला यायचा नाही, गावात गुरं चरायला जायचा. त्याच्या वडिलांनी येऊन माझ्या बाबांना सांगितलं. तेव्हा गावात शिक्षकांना भाऊसाहेब म्हणायचे. भाऊसाहेब माझा मुलगा काही शाळेत येत नाही, तो कसा शिकेल, तो काय करेल, तो आयुष्यभर गुळं चरायला जाणार का. मग आजकालचा एखादा शिक्षक असतात त्यांनी काय केलं असतं, समजा मुलगा वर्गात आला असता, त्याला मारलं असतं, त्याला जोडलं असतं, त्याला समजावून सांगितलं असतं. इथपर्यंत माझ्या बाबांनी काय करावं. माझ्या वडिलांना माहिती होतं हा येत नाही, कारण माझे वडील आता ओघाओघात येणारच आहे, जरा कडक शिस्तीचे होते. तर तोच दिसत नसल्यामुळे रागवणार तर कुणाला रागवणार. दुसऱ्या दिवशी बाबा रात्री 10 वाजता ज्या वेळेला तो घरी येतो त्यावेळेस घरी गेले. त्यावेळेस तो रात्री 10 नंतर घरी असायचा. त्याच्या वडिलांसमोर त्याचा कान पकडला, त्याला अंगणात काढलं, त्याच्या मुस्कटात त्याच्या वडिलांसमोर एक खडकन लावली आणि म्हटलं, जर उद्यापासून तू शाळेत नाही दिसला ना, तुझ्या बापासमोर मी तुझं तंगडं मोडीन.
आणि बानाय सर प्रसिद्ध होते या बाबतीत. दुसऱ्या दिवशीपासनं तो शाळेत यायला लागला. अभ्यासात ढ, इंग्लिश, गणित, मराठी, बाकी सगळे विषय एकसारखेच त्याला. काही कुठल्या विषयाचं महत्त्व नव्हतं, काही कळत नव्हतं. पण फक्त बानाय सरांच्या हातामुळे तो मुलगा शिकायला लागला. शिकायला लागला हळूहळू. असंच करत करत 10वी पास झाला, 12वी पास झाला आणि आता ते मला वाटते रिटायर्ड झाले. जेव्हा मला भेटले ते CID अतिशय उच्च पदावर होते आणि विदर्भाचे हेड होते. अशी त्या माणसाने सांगितलेली हकीकत. आणि अशा हकीकती किंवा असे विद्यार्थी मी लहानपणापासून माझ्या घरी पाहत होते. अधिकारी म्हणजे काय असतं, त्यांचा रुबाब काय असतो. आणि दुसरी गोष्ट अशी की माझे बाबा कुठेही जाताना मला बोट धरून सोबत घेऊन जायचे. मग त्यांच्या मिटिंग असताना ते गट विकास अधिकाऱ्यांच्या सोबत भेट करून द्यायचे. त्यांना दाखवायचे असेल, हे बघ हे अधिकारी. भाग्यश्री, म्हणजे थोडक्यात वडिलांच्या प्रभावामुळं बऱ्याच अधिकाऱ्यांशी संपर्क आला आणि प्रेरणा मिळाली. बरं, मग ही जी प्रेरणा आहे, तुमचं पहिलं पोस्टिंग नागालँडला झालं होतं, तर तिथं काम करताना सगळी लोक वेगळ्या समाजाची, वेगळ्या भाषेची, आणि नाही बघायला गेलं तर तिथं भारताबद्दल तर चांगलं मत नाहीच आहे. मग अशा वेळेला तुम्ही त्या ठिकाणी काय अनुभव आले आणि हा अनुभव जे वडिलांच्यामुळे मिळालेलं एक्सपोजर तिथं कसं उपयोगी पडलं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिकाटी जी गोष्ट असते एखाद्या घरी किंवा एखाद्या गोष्टी टिकायसाठी. म्हणजे मी ज्या एरियात आतापर्यंत काम केलं आहे तिथं नॉर्मली म्हणजे ते लोक आपल्याला इंडियन म्हणतात, तर तिथे एंट्री देत नाहीत. पण जेव्हा मी बरंच काही ऐकून होतं, जसं सर आपण ऐकलं तिथं असं चालतं, तिथं तसं चालतं, बरेचसे समज गैरसमज. पण तिथं गेल्यानंतर मला जे आपुलकी मिळाली, जे प्रेम मिळालं, ते खरंच म्हणजे मी ऐकलेल्या अनुभवापेक्षा फार वेगळं होतं. नाही, पण अमरावती सारख्या म्हणजे जिथं शांततेचा भाग आहे, आपलीच लोक असतात, त्यांच्यात तुम्ही शिकलेला, वाढलेला, आणि तिथं मात्र सगळे ते दहशतवादी, अतिरेकी, भीती नाही वाटली? नाही, भीती नाही वाटली? नाही. मी आता पण नागालँडला एकटीच जाते, तेव्हा पण एकटीच गेले, एकटीच राहते. म्हणजे इव्हन माझ्या DCने विचारलेला प्रश्न आहे हा की मॅडम तुम्ही फार बोल्ड आहात, म्हणजे तुम्ही एकटाच येता, एकटाच राहता. इव्हन मी ज्या गेस्ट हाऊसला थांबले त्या गेस्ट हाऊसला कधी कधी रात्री लाईट नसते आणि अख्ख्या गेस्ट हाऊसला मी एकटी असते. पण मला नाही जाणवली आजपर्यंत, भीती नाही जाणवली म्हणजे सांगायला. बरं, मग आता इथं आमच्याकडे बऱ्याच मुली आहेत, तर असं एकटं राहायचं आणि ते अनोळखी देशामध्ये IAS अधिकारी असताना, आणि मग अशा वेळेला या मुलींनी त्यांची मानसिकता कशी तयार केली पाहिजे, तुमचं काय मत आहे? मला वाटतं स्पेशल मानसिकता तयार करायची काही गरज नसते. फक्त तुम्हाला एवढं माहिती आहे, फक्त एवढं सांगायचं स्वतःला की मी करू शकते ते. मला वाटतं एका व्यक्तीने आताच सांगितलं आहे ना, आय कॅन, आय विल, तेवढं जरी मनाला सांगितलं तरी पुरेसं आहे. बरं, मग मसुरीला जे ट्रेनिंग झालं त्याच्यामध्ये याच्याबद्दल काय तुमची वेगळी तयारी करून देण्यात आली? मी आत्ताच सांगितलं त्याच्याप्रमाणे मला असंच सगळे सांगायचे की बापरे आता तू नागालँडला जाणार, मग तिथे असं असतं. एक गंमत म्हणजे मी प्युअर व्हेजिटेरियन आहे आणि भारतातला तो एकमेव प्रदेश असा आहे की तो प्युअर नॉन व्हेजिटेरियन आहे. म्हणजे तिथं गव्हाची पोळी मिळायला कष्ट पडतात अक्षरशः. तिथे सगळे लोक मीठ खातात आणि सगळ्या प्रकारचं. मी डॉग मीट पहिल्यांदा तिथं पाहिलं. इतका वेगळा प्रदेश, म्हणजे अक्षरशः तुम्हाला खाण्यापासून राहण्यापासून सगळ्या सवयी बदलवून त्या वातावरणाशी जुळून घ्यावं लागतं. भाग्यश्री, तुझी ही मानसिकताच तुला UPSCच्या मुलाखतीमध्ये उपयोगी पडली, कारण मुलाखतीला जे पॅनल होतं त्यातल्या ज्या मॅडम होत्या त्या बऱ्याच मुलांना फार कमी मार्क द्यायच्या, आणि मी ऐकलं की तुला त्या पॅनलनी 300 पैकी 200 पेक्षा, म्हणजे त्या पॅनलकडनं एवढं मार्क कुणालाच पडले नव्हते, तुला पडले. हां, तर ती नेमकी काय, कशी मुलाखत झाली सांगशील का? सविस्तर सांगितले तर चालेल ना तुम्हाला?
त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही म्हणून विचारलं. तर सगळ्यात पहिल्यांदा कदाचित समजा वेळ मिळाला तर मी माझा कसं गेलं ते UPSC सांगेनच. पण मला अक्षरशः अगोदरच्या दिवशी माहिती झालं होतं की मला शशी उबान त्रिपाठी मॅडमचं पॅनल आहे आणि त्यांचं नाव ऐकल्या क्षणी मी तिथे समजलं होते की या हा आपला अटेम्प्ट गेला. आणि तेच डोक्यात घेऊन मी डिरेक्टली इंटरव्ह्यू फेस केला होता. तो म्हटलं आपण नाहीतरी डुबलोच आहोत, पुढल्या वेळेस पुन्हा अटेम्प्ट द्यायला लागणार आहे, त्याच्यापेक्षा जे आहे जसं आहे तसं बिनधास्त बोलून मोकळं व्हायचं. कारण आता अपेक्षा ठेवण्यात काही अर्थच नव्हता, तेव्हा मला वाटलं होतं. त्याच्यामुळे अक्षरशः लोक इंटरव्ह्यूच्या अगोदरच्या रात्री झोपत नाही किंवा बेचैन असतात, मी आरामात झोपले होते. कारण मला तेव्हाच कळलं होतं की आता काही खरं नाही. आणि तसं माझ्या प्रकृतीच्या कारणाचं आता मी कुठलाही मॉक केला नव्हता UPSCचा, मी डायरेक्टली पॅनलला समोर गेले होते. त्याच्यामुळे जे आपली मेंटॅलिटी असते पूर्वी की नाही ही सगळी तज्ज्ञ मंडळी आपल्याला तयार करून घेतात आपल्याकडनं की या प्रश्नाला असं डिप्लोमॅटिक उत्तर द्यायचं, त्या प्रश्नाला तसं डिप्लोमॅटिक उत्तर द्यायचं, असं बॅलन्स बोलायचं. मी ते कसं काहीच केलं नव्हतं. फक्त MPSCचा अनुभव माझ्या पाठीशी होता आणि माझी इच्छा सोयी माझ्या प्रकृतीमुळे करू शकले नव्हते. आणि त्याच्यात पॅनल शशी उबान त्रिपाठीचं होतं. मी गेले, मी एंट्री घेतली आणि समोर मॅडम बसलेल्या होत्या. त्या म्हटल्या, त्यांनी बघितलं नाव, म्हटलं कम भाग्यश्री सीट. आणि माझ्याकडे पाहिलं, असा रुमाल धरला आणि म्हटलं भाग्यश्री, सिन्स लास्ट नाईट आय हॅव अ थ्रोट प्रॉब्लेम, आय कांट स्पीक प्रॉपरली. म्हटलं नो प्रॉब्लेम मॅडम, यू हॅव अ थ्रोट प्रॉब्लेम, आय हॅव अ इयर प्रॉब्लेम, आय ऑल्सो कांट हिअर प्रॉपरली. म्हणजे त्या बाई अतिशय हुशार आणि अतिशय गंभीर म्हणून प्रसिद्ध होत्या. माझ्या पहिल्याच उत्तराला ते अख्खं पॅनल हसलं होतं. म्हटलं काय हरकत नाही मॅडम, तुम्हाला बोलता येत नाही ना, मला पण ऐकायला येत नाही व्यवस्थित. आणि मग असं करून मॅडम पण स्वतः हसल्या. म्हणजे मग त्याच्यानंतर आमची मुलाखत सुरू झाली. नाव, गाव, छंद वगैरे वगैरे बरेच प्रश्न. मग तिथे एक पॅनलवर बसलेल्या एका व्यक्तीने विचारलं, तुला की तू कुठली आहेस? मग मी सांगितलं असं अमकदमकं. आणि प्रॉपर माझ्या बोलण्यात तेव्हा विदर्भ हा शब्द आला होता. मग आमचा विदर्भ कशासाठी प्रसिद्ध आहे माहिती आहे ना? म्हणजे होता, असं नाही म्हणणार मी, आता आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या ते त्यांना माहिती होतं. आणि तेव्हा तो इश्यू जास्त आणि होता पण तो. मग त्या तज्ज्ञांनी मला विचारलं की जर तू DM म्हणून विदर्भात गेली कलेक्टर म्हणून, तर तू कुठल्या इश्यू प्राधान्याने सोडवशील? पहिले त्यांनी इश्यूज विचारले होते मला, त्याच्यात होतं ते शेतकऱ्यांचा आत्महत्या अशा विषयाला. मग मी माझ्या तोंडातून निघून गेलं. म्हटलं ऑब्वियसली फार्मर सुसाईड. मग तिथला एक पॅनलचे एक सदस्य त्यांनी म्हटलं फार्मर सुसाईड, DMला दुसरी कामच नसतात का? गेल्याबरोबर तू फार्मर्सच्या सुसाईडच बघत बसणार, तुमच्याकडे काही बाकीचे इश्यू नसतात महत्त्वाचे? आणि तेव्हा माझ्या तोंडातून म्हणजे ॲक्च्युली असं पॅनलला डायरेक्ट अंगावर घेऊ नये म्हणतात. मी त्या प्रश्नाला घेतलं. म्हटलं सर, यहाँ पे अपना अन्नदाता मर रहा है, अन्नदाता मर रहा है, वो सॉल्व करने से सबसे बड़ा इशू क्या हो सकता है एक DM के लिए? असं तर माझ्या तोंडात निघून गेलं होतं ते फाटकन, ज्याला आपण. मग त्याच्यानंतर कसा सॉल्व करेल तो इश्यू, मग मी काय करणार? आणि त्या प्रश्नाचं उत्तर देता देता मला शेततळे नावाचा प्रकार सगळ्यांना माहिती आहे. तर शेततळे या शब्दाला इंग्लिश वर्डच आठवत नव्हता. मग त्यांना कसं समजून सांगायचं की शेततळे काय असतं? मग मी त्यांना म्हटलं मॅडम मला इंटरप्रिटर बोलवायची परवानगी द्या. मला तो शब्द नेमका येत नव्हता. इंटरप्रिटर आला, त्याने माझं ते परिस्थिती सुधारण्याऐवजी भिडवून ठेवली. म्हणजे मी काहीतरी भलतंच सांगत होते आणि तो काहीतरी भलतंच सांगत होता. म्हटलं ह्याच्यापेक्षा आपण सांगितलेलं बरं. मग मी शेवटी शशी उबान त्रिपाठी मॅडमला हातवारे करून तिथे पॅनलसमोर
शेततळ्यात काय प्रकार असतो ते समजावून सांगितलं आणि सुदैवाने त्यांना ते कळलं. हे दुसरं. मग त्याच्यानंतर असं करत करत मी ऑलरेडी क्लास 1 म्हणून सर्व्हिसमध्ये होते, टॅक्सेशनमध्ये होते. मग पुन्हा एका सदस्याने विचारलं मला की तू सर वेळ जास्त होत नाही आहे ना, नाही होय. तुम्हाला असं वाटत नाही का म्हणे की तुम्ही जे टॅक्स कलेक्शन करता ते जरा जास्त करता, जास्त एवढी काही टॅक्स बर्डन लोकांवर टाकायची गरज नसते. मग मी सांगितलं सर आम्ही टॅक्स वसूल नाही केला तर हे जे गव्हर्नमेंट जेव्हा शासन चालतं तो पैसा कसा येणार आणि कुठून येणार, कसं चालणार आपलं शासन. आणि मग त्याचे बरेच ते असं करतो तसं करतो ते समजून सांगितले. थोडक्यात मुलाखत अशी होते की कदाचित त्या पॅनलला अपेक्षा नव्हती की डिरेक्टली, कारण साहजिक जे मॉक केलेले किंवा जे ऑलरेडी फार व्यवस्थित बॅलन्स उत्तरांची तयारी करून जाणारे कॅन्डिडेट अतिशय बॅलन्स उत्तरे देतात, पण मी बाय हार्ट उत्तरे दिली होती. आणि जेव्हा मी इंटरव्ह्यू जवळपास 1.5 तास तो इंटरव्ह्यू चालला आणि बरंच त्यांनी मला हे केलं, म्हणजे ते जसे माझ्या याच्यावर यायचे त्याच स्पीडली मी त्याच तीव्रतेने उत्तर दिली होती. म्हणजे थोडक्यात पाण्याला अंगावर घेतलं होतं. आणि मी जेव्हा बाहेर आले तेव्हा मला लक्षात आलं की आपण गेलो. मी डिरेक्ट त्यांच्या 2-3 उत्तरांना पण क्रॉस केलं होतं. डिरेक्ट